तर हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा गणपतीपुळेला कसा पोचाल. जर तुमच्याकडे अर्जंट तिकीट नसेल, कन्फर्मेशन रिझर्वेशन झालं नसेल, तर आयत्या टायमाला तुम्हाला गणपतीपुळेचा प्रवास कसा करता येईल स्वस्तात स्वस्त, त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ. तर मी आहे LTT लोकमान्य टिळक टर्मिनसला आणि इथून आपली गाडी आहे 111099 LTT मडगाव एक्सप्रेस. तर ही ट्रेन पकडून आता मी चाललो आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीवर पुढचा जो प्रवास असेल, ST किंवा रिक्षा, जो पण प्रवास असेल तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन आणि सोबत बजेट जर्नी कशी करायची याची माहिती देऊ. तर आता LTTला आहे, गाडी 2 तास लेट आहे. साधारण 1च्या आसपास सुटणारी गाडी 3:30ला सुटणार आहे. तर हा प्रवास डिफिकल्ट होईल असं नाही म्हणतात, पण थोडा थ्रिलिंग आणि बघू आता कसं होतं. तर याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. बघा, LTT मडगाव एक्सप्रेसने मी चाललो आहे गणपतीपुळेला आणि हा LTT स्टेशनचा परिसर आहे. इथं मी पोचलो आहे आणि 12:42 12:45 झाला आहे आणि ही गाडी साधारण सुटणार आहे दुपारी रात्री 3:50 आता अनाऊन्समेंट झाली आहे. तर आता 3 वाजेपर्यंत इथे बसायचं आहे. जर तुमची जर कोकण कन्या वगैरे सुटली असेल तर हा तुमच्याकडे खूप चांगला ऑप्शन आहे. LTT मडगाव एक्सप्रेस. LTTला लवकर पोचा, जेणेकरून तुम्हाला इथे बसायला सीट मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकाल. तर LTT मडगावचा हा गणपतीपुळेचा प्रवास सुरू झालेला आहे आणि पुढची माहिती मी तुम्हाला देतच राहील. तर आता जवळपास 12 वाजता मी रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे. रात्री साधारण 4 वाजता ही गाडी सुटली आणि 12 वाजता मी इथे पोचलो. जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल तरच ही 111099 LTT मडगाव एक्सप्रेस पकडा, नाहीतर अजिबात रेकमेंडेड नाही. हायली नॉट रेकमेंडेड गाडी आहे, पकडू नका अजिबात. तर आता रत्नागिरी स्टेशनला पोचला. रत्नागिरी स्टेशनवर पुढे आता रिक्षा किंवा STचा प्रवास कसा होतो ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत रत्नागिरी स्टेशनचा परिसरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि कमीत कमी खर्चात हा प्रवास कसा होईल याची माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करतो. तर बघत राहा. रत्नागिरी स्टेशनचा हा परिसर आहे आणि मागे स्टेशन, त्याची गाडी LTT मडगावची. रत्नागिरी स्टेशनचा परिसर, इथे रेनोव्हेशन चालू आहे. जवळपास जानेवारीमध्ये पण मी आलो होतो, तेव्हापासून रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर रत्नागिरीला उतरत तर रत्नागिरी स्टेशनला मागच्या साईडला चालत जायला लागेल तुम्हाला ऑल द वे. तिथून तुम्हाला बाहेर पडायला ब्रिज आहे आणि रत्नागिरी स्टेशनमधून बाहेर पडलात की तिकडूनच तुम्हाला रिक्षाचा ऑप्शन दिसून येईल आणि तिथून ST वगैरे कुठे मिळतात किंवा STचा एकंदरीत प्रवास कसा होतो तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगत जाईन. तर बघत राहा. आणि ही LTT मडगाव एक्सप्रेस निघाली आहे. मी परत एकदा मेन्शन करेन, जर तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसेल तरच ही ट्रेन घ्या, नाहीतर अवॉइड करा. ही ट्रेन अजिबात रेकमेंडेड नाही आहे. तर आता पुढचा प्रवास व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तुम्हाला. तर बघत राहा. ऑल द वे तुम्ही मागे चालत आलात की हा ब्रिज तुम्हाला दिसेल. ह्या ब्रिजवरून तुम्हाला वरती जायचं आणि पुढे जाऊन तुम्हाला राईट घ्यायचा आहे. राईटला गेल्यावरच तुम्हाला रिक्षा दिसतील बाहेर, तेही तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये दिसेलच. पण तुम्हाला पुढचा प्रवास एकदम सोपा व्हावा तुमच्यासाठी, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. तर आता इथून हे रत्नागिरी स्टेशन, जिथे मगाशी मी उतरलो, आणि तिथून एकदम मागे आल्यावर मागच्या साईडला हा ब्रिज आहे आणि आता पुढे तुम्हाला मी प्रवास दाखवतो. एस्केलेटरची सोय इथे आहे. जर तुमच्याकडे बॅग्स वगैरे असतील तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आरामशीर तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. आणि बाहेर पडलो आपण की तुम्हाला रिक्षा दिसतीलच. आणि सोबतच आता मी बघतो की खूप जास्त उशीर झाला आहे, त्याच्यामुळे रिक्षाचा ऑप्शन घ्यावा की बसने ट्रॅव्हल करावं ते मी दाखवेन. रिक्षा घेतलीच तरी पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन की तुम्ही बसने
कमीत कमी खर्चात कसा एस टी बसने कसा प्रवास करू शकता तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेनच, तर बघत राहा. तर इथून हे रत्नागिरी स्टेशनमधून प्लॅटफॉर्मवरून आपण बाहेर आलो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रत्नागिरी स्टेशनवरून बाहेर पडलाच मँगो सिटीचा बोर्ड दिसतोय. इथे लागूनच रिक्षा स्टँड आहे. हा रिक्षा स्टँड इथे. जर तुम्हाला रिक्षा स्टँडवर रिक्षाने गणपतीपुळेला जायला साधारण 700 ते 800 रुपये येतील. जर तुम्हाला ते पेमेंट करायचं नसेल 700 ते 800 आणि एकदम स्वस्तात म्हणजे कमीत कमी एक 60-70 रुपयात जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी हा जो रोड दिसतो इथे तुम्हाला, तर इथून तुम्हाला बाहेर जावं लागेल मेन रोडला तुम्हाला एस टी मिळेल जी तुम्हाला रत्नागिरी स्टँडला सोडेल आणि रत्नागिरी स्टँडवरून पुढे तुम्हाला गणपतीपुळेला जाणाऱ्या बऱ्याचशा एस टी बसेस मिळतील. तर तोही देखील स्वस्त पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. तर आता बराचसा लेट झाला आहे त्याच्यामुळे पुढचं शूट बरंचसं बाकी आहे, त्याच्यामुळे मी इथून आता रिक्षाचा ऑप्शन घेतो. तर तोही मी तुम्हाला दाखवतो आणि रिक्षाचा प्रवासही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. स्पॉट आहे इथे तुम्हाला एस टी मिळेल रत्नागिरी एस टी डेपोला जायला आणि इथून पुढे तुम्ही त्या एस टीने तुमचा प्रवास सुरू करू शकता. साधारण 20 रुपये तिकीट आहे एस टीचं आणि पुढून जर रत्नागिरी एस टी डेपोवरून गणपतीपुळेला जायचं असेल तर त्याचं तिकीट साधारण 40 ते 50 आहे. तर 70 रुपये तुम्ही गणपतीपुळेला पोहोचू शकता. तर हा होता एकंदरीत व्हिडिओ. तुम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला स्वस्तात कसे पोहोचू शकता. 150 रुपये ट्रेनचं तिकीट होतं, फक्त 150 रुपये मुंबई ते रत्नागिरी. आणि रत्नागिरीला उतरल्यावर तुम्हाला मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये, तुम्ही जर एस टी पकडलीत तर रत्नागिरी स्टेशन ते रत्नागिरी एस टी स्टँड 20 रुपये होतात आणि तिथून पुढे रत्नागिरी एस टी स्टँड ते गणपतीपुळे साधारण 40 ते 45 रुपये तिकीट आहे. तर एकंदरीत आपण 70 रुपये जरी ते पकडले तरी एकंदरीत 220 रुपये फक्त एवढ्या स्वस्तात 220मध्ये तुम्ही गणपतीपुळेला पोहोचू शकता. आता माझ्याकडे काल वेळ कमी होता त्याच्यामुळे मी रिक्षा केली. तर रिक्षाचे झाले 700 रुपये. सीझन होता म्हणून 700. बऱ्याचदा हे लोक 600मध्ये पण सोडतात. तर तुम्ही 600-700 असे रेट देऊन असे पैसे देऊन रिक्षाही बुक करू शकता. तर ते जर तुम्ही जोडलेत तर 600-700 प्लस 150 तर एक 850 म्हणजे 1000 रुपयाच्या आत पण तुम्ही गणपतीपुळेला पूर्ण पोहोचू शकता सिंगल सोलो ट्रॅव्हलर चालतं. तर सोलो ट्रॅव्हल करणं खूप इझी आहे, कमी खर्चात होतं बॅकपॅकिंग जर तुम्ही करत असाल. आणि ह्याच बॅकपॅकिंगसाठी माझं चॅनलवर बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर त्याच्याबरोबर हाच अजून एक व्हिडिओ. तर असे बरेचसे व्हिडिओ पुढे येणार आहेत. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत. तुमचे काही प्रश्न असतील गणपतीपुळे रिलेटेड तर कमेंटमध्ये टाका. मी ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सचे उत्तर किंवा त्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतोच आणि दिलेलाच आतापर्यंत. तर नक्की कळवा मला आणि मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर बाय अँड टेक केअर.